चिंचपाड्याचा हा आघाडीचा पहिलं पॉवर प्ले षटक फेकताना आपण पाहू शकतो. पॅव्हिलियन एंडकडनं गोलंदाज तयार. पंचांचं होते ग्रीन सिग्नल. मॅचला होतं सुरुवात. मॅचच्या पहिल्या डावामध्ये टीम जयमान मांगरोलचा चेतन तयार आहे. चेतनसाठी दरम्यातील चेंडू पहिला चेंडू ऑन साईडला पायचित बाद दिला जाणार नाहीये. एलबीडब्ल्यू आउट नाहीये स्पर्धेमध्ये आणि चेंडू पहिला सफल फेकताना गोलंदाज वेगवान गोलंदाज संचित. चेतन पाटीलच्या विरोधात संचित गोलंदाजी करतोय. टीमसाठी पहिला चेंडू चांगला आलाय. चांगली गोलंदाजी किस करावी लागेल आणि धावसंख्या आतापर्यंत मागील 2 मॅचेस आपण डिफेन्स होताना बघितल्यात. कालच्या दिवसामध्ये देखील तेच रिझल्ट होतो. प्रचंड वेग, भन्नाट वेगाने चेंडू गेला एसटी मागे. डॉट बॉल. लगातारचा दुसरा चेंडू गेला एसटी मागे. डॉट बॉल. चेतनला चांगला खेळ करावा लागेल कारण आतापर्यंत कालच्या दिवसामध्ये देखील आम्ही 40+ मॅचेसमध्ये पहिल्या 7 मॅचेसमध्ये धाबा तिथे डिफेन्स केल्या होत्या. म्हणजे प्रथम फलंदाजी करणारा टीमला या मैदानाचा बेनिफिट आहे. जास्तीत जास्त मॅच जिंकण्याची संधी आहे. गोलंदाजाला थोडासा अडथळा निर्माण होतो. पहिले 2 चेंडू चांगले आल्यात. डेड बॉल. पॉवर प्लेचं षटक आहे. संधी आहे चेतनला मोठे फटके खेळण्याची. वन्स अगेन काय होतो. पहिले 2 चेंडू तर चांगले फेकले मात्र थोडासा अडथळा निर्माण होतो गोलंदाज संचितला. आपण पाहू शकतो श्रीमलंगड चषक भव्य दिव्य स्पर्धा जय काश्मीर क्रिकेट संघ आंब्यांच्या माध्यमातून प्रमुख आयोजन उदयदादा पवार या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने या औचित्य साधून फटका चांगला आहे. डाऊन द स्टिक. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती कोणती मिस्टेक नाहीये. लॉंग ऑफ सीमारेषेवरती झेल टिपताना पहिला धक्का टीमला गोल्डन डकचा शिकार चेतन बनलाय. बॅट्समॅन डाऊन. बिग विकेट डाऊन. चेतन मैदानाच्या बाहेर. लागलेला धक्का टीम मांगरूळला पहिला 0 पहिला गडी गारत. चांगलं धुवून आमचे डीजे यांच्या माध्यमातून ऐकतोय. हा चेंडू शपल लावून स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये पहिल्या चेंडू येता क्षणी चेंडू पाठवून गेलाय. डीप बॅकवर स्क्वेअर लेग मांडल्याच्या बाहेर जातो चेंडू. पहिला चौकार. फलंदाज षटकार आहे का. षटकार गेलाय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फलंदाज शक्तीच्या बॅटमधनं. तीन चेंडूवरती टीम बॅकफुटवरती आली. गोल संघावरती आलाय धोका आणि गोलंदाजाला ठोका. हे शक्तीने हेच दाखवून दिलाय. येता क्षणी पहिल्या चेंडूला षटकारात रूपांतर केलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा संचित. दरम्यान चेंडू फक्त दिशा दिली आहे. धावबाची शक्यता नॉन स्ट्राईक हँडला मात्र इथे ही धावेला नकारत असताना फलंदाज शक्ती. हा आणखी एक चेंडू चांगला आलाय. आतापर्यंत सफल षटक आहे. षटकार जाऊनही निर्णायक चेंडूचा खेळ ते शिल्लक आहे. 1 to go. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. खेळाडू तयार आहे खेळासाठी. शक्ती ज्याने षटकार ठोकलाय. आक्रमण करावं लागेल. संघावरती आलाय धोका आणि गोलंदाजाला ठोका. या कान मंत्राचा तुम्हाला वापर करावा लागेल. थोडीशी बॅकफुटवरती आहे टीम जय हनुमान मांगरोल. नावा चांगला बनलाय तर बेनिफिट आहे. या ग्राउंडचं पहिल्या सत्रामध्ये धावेसाठी नकार आहे पुन्हा एकदा. आणि इथे मात्र आणखी एक चांगला चेंडू आलाय. पहिलं सफल षटक 6 धावा धावपेड करते. 1 बाद 6 धावा. तोपर्यंत ऐकूया आपण पुन्हा एकदा.
आणि खूप चांगलं गायले गेले ते सॉन्ग. इथे मात्र गोलंदाज मोनिश गोलंदाजी मार्क मध्ये दुसऱ्या षटकामध्ये पेव्हिलियन एंडकडनं मनोज पहिला चेंडूला. इथे मात्र मोनिशला सामोरं जाणार. दरम्यातील चेंडू मनोजसाठी. हा चेंडू प्रचंड वेगाने एसटी मागे अँट होत असताना यष्टीरक्षक बीट झाले. मग तो फर्स्ट लीगच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला कॅरी केलाय. येतोय हा डॉट बॉल. एक डॉट बॉल संकटात येईल टीम जय हनुमान मांगरूळ संघाला. या षटकात मनोजला आक्रमण करावं लागेल कारण येणारे अजून फलंदाज बरेचसे बाकी असतील. मात्र ज्या वन डाऊन साठी आलेल्या शक्तीने षटकात टोकला तिथे मात्र मनोजलाही मोठ्या फटक्याचा प्रयत्न करावा लागतील. धावा चांगल्या उभाराव्या लागतील. हा चेंडू पाहावा लागेल. हाही चेंडू चांगला आहे. डॉट बॉल आणि आणखी एक डॉट बॉल गेलाय. प्रेशर आहे आणि प्रेशरावरती सामोरं जाऊन मात करून तुम्हाला फलंदाजी करेल. मनोजवरती क्षमता आहे. मनोजमध्ये क्षमता आहे. या मॅच मध्ये मनोज जर इतनं चांगली फलंदाजी मात्र मनोजला स्वीकारावी लागेल. एक दोन मोठे फटके या षटकात येणे गरजेचे आहेत कारण टीम बॅकफुटवरती आहे सध्याच्या घडीला. दरम्यातील चेंडू इनसाइड आउट. स्लीपर कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. एक कंप्लीट दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. मनोजचा कॉल आहे दुसऱ्या धाब्याला आणि दुसरी धाबी स्वीकारत असताना काही रनिंग बिटवीन द विकेट आहे. तालमेल दोघांमध्ये चांगले आहे. 2 धाबा मिळत आहेत. काही गोलंदाजी होतोय. खूप चांगली गोलंदाजी. बॅकफुटवरती आहे टीम. नक्कीच संघावर आहे धोका आणि गोलंदाजाला तर तुम्ही सांघिक ठोका. याच कान मंत्राचा वापर करावा लागेल तुम्हाला या मॅच मध्ये. 8 धावा धाव बिळकावरती. चेंडू फेकून झाल्या 3. मोनिश दुसऱ्या षटकातील. मोनिश तयार होण्यासाठी रिव्हर्स अटॅक केला. फटका बसलाय. भरपूर उंच गेला. दूरवरनं क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. झेलची शक्यता नकारता आली आहे. 2 खेळाडूमध्ये झाली आहे टक्कर. तोपर्यंत धावा एकंदरीत 2 पूर्ण केल्यात आणि वाटचाल करतायत. बॅकफुटवरती आहे टीम. फक्त आणि फक्त 10 धावा बघतोय आपण. चेंडू फेकून झाला आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 4 आणि आक्रमण करत असताना मात्र या षटकात आक्रमण करावं लागेल. निर्णायक 2 षटकात तुम्हाला फटकेबाजी पाहायला मिळेल. मात्र तोपर्यंत मनोजला या षटकात एखादा मोठा फटक्याचा ट्राय करावा लागेल कारण धावसंख्या आपल्याला खूप कमी पाहायला मिळायला भेटतो जय हनुमान मांगरूळ टीमची. 10 धावा धाव फलकावरती. मोनिश तयार. दरम्यातील पुढील चेंडू फुल टॉस होता. जागा म्हणील फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र चेंडूला फील्ड केली आहे. तोपर्यंत धाव मिळेल फक्त आणि फक्त एकापेक्षा जास्त काही नाही. हे षटक खूप चांगलं चाललंय टीम साहिल 11 चिंचपाडाच्या माध्यमातून. जय हनुमान मांगरूळ बॅकफुटवरती आहे. मात्र तुम्हाला हे डाव सावरावं लागेल. शक्तीने एक षटका ठोकलाय. त्या शक्तीवरती आता टीमचं सगळं लक्ष शक्तीकडे असेल कारण शक्तीमध्ये यांनी युक्तीचा वापर करून फटका ठोकावा लागेल. संघ अडचणीत आहे. अशा परिस्थितीला प्रचंड वेगाने भन्नाट वेग आहे आणि हाही चेंडू चांगला आला. या षटकात फक्त 5 धावा. टीम मांगरूळ बॅकफुटवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 1 बाद 11 धावा. निर्णायक 12 चेंडूमध्ये तुम्हाला 30 ते 35 धावा जमावा लागतील आणि सन्मानजनक स्कोर उभारावा लागेल. तोपर्यंत ऐकूया आपण डीजे रॅकेटांचा एक सुमधुर धून. आणि मात्र इथे 2 षटके संपली. प्रथम गवळी आणि पहिला षटक वेगळा होता संचित मात्रे आणि दुसरा मोनिश मात्रे. प्रथम गवळी. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. होऊ शकतं टीम चांगली आहे मात्र इथनं मनोज फलंदाज मोठा आहे. आपल्या नावाचा परिचय छाप सोडून द्यावी लागेल. या षटकात मनोजला आक्रमक पवित्रा स्वीकारावी लागेल कारण टीम बॅकफुटवरती आली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 11 धावा. निर्णायक 12 चेंडूमध्ये 30-35 धावा. 40+ 45-46 धावांनी टीम मांगरूळ संघर्ष करू शकतो कारण मांगरूळ टीमची गोलंदाजी चांगली आहे आणि खऱ्या अर्थाने या ग्राउंडवरती पहिला डाव करणाऱ्या टीमला मैदानाची मदत आहे.
मनोज तयार, फुलटा सुद्धा डीप बॅकवर्ड स्क्वेअरला का क्षेत्ररक्षक आहे मात्र बनेल प्रेक्षक, चेंडू बांधल्याच्या बाहेर, चौकार. स्वागत केले गोलंदाज प्रथमेश गवळी गोलंदाजी करतो तिथे मात्र फलंदाजी करताना मनोज पाटीलच्या बॅटमधनं चांगला फटका पाहायला भेटलाय. पहिला मोठा फटका. मनोज तयार आहे, दरम्यातील चेंडू मनोजसाठी जागा बनवली, क्लिअर केले, फाईन लेग, क्षेत्ररक्षक आहे बनेल प्रेक्षक, त्याच्या डोक्यावरनं प्लाय होताना षटकार. बॉल आलाय बघा, मॅच बॉल आलाय, मॅच बॉल घ्या. खेळाडू थांबले होते, मॅच बॉल आलाय सध्या, मॅच बॉल घ्या. म्हणून चांगली फलंदाजी करतोय, लगातारचे 2 टोले आलेत. म्हणूनच्या बॅकमध्ये बॅकफुटवरती होती टीम, कुठेतरी यावेळेस डाव सावरत असताना या षटकाला मोठाच बनवण्याचा ठरवलंय. फाईन लीग मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाय, षटकार. मनोजच्या बॅटमध्ये दुसरा मोठा फटका. मनोज तयार आहे, दरम्यातील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज माळी. हा चेंडू बीड झालाय, मनोज गुड लेन्स वरती होता, हलकासा टॉस झाला होता आणि बॅट आणि चेंडू याच्यामध्ये अजिबात संपर्क नाहीये. चेंडू गेलाय एसटी मागे, डॉट बॉल. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये मनोज फलंदाजी करतोय. आघाडीचा खेळाडू जनवन मांगुल टीम साठी 21 धावा धावपलकावरती. मनोजसाठी दरम्यातील चेंडू पाहावा लागेल. अंपायर यावेळेस बाहेर येतात आशिष म्हात्रे, तर नक्कीच आकाश म्हात्रे वसार खेळाडू जरी असेल तर या मंचावरती मस्ट वेलकम. आकाशदादा यायचं आपण सरसे स्वागत असेल आपलं. श्री बळंगर चषकामध्ये अतिरिक्त चेंडू फेकलाय गोलंदाज माळीने, दरम्यान ते चेंडू पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंडचा हा फटका, नो मॅन्सला पडल्यानंतर चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघून गेलाय बंडल्याच्या बाहेर. आणखी एक तडाखा मनोजच्या बॅटमधला चौकार. कुठेतरी टीमचा डाव सावरत असताना मनोज चांगली फलंदाजी करतो सध्याच्या घडीला टीमसाठी. हो हो हो, बॅटचा अदृश्य घेऊन चेंडू लॉंग स्टॉप बनल्याच्या बाहेर गेला, षटकार. काय फलंदाजी होते, टीम बॅकफुट वरती, एक हाती डाव सावरलाय, चेंडू तर फरारच झालाय, बाहेर गेलाय चेंडू. महागड षटक, 32 धावा धावपळकावरती बघतोय. काय फलंदाजी झाली आणि किती खराब गोलंदाजी केली आता प्रथमेश माळीने. त्यामुळे या षटकात 2 चौकार, 2 षटकार आल्यात, अतिरिक्त धाबली आहे, अशा 21 धावा. हा चेंडू डाऊन दी ग्राउंड, फटका खूप चांगला आहे. हवाई सफर करत असताना चेंडू गेला लॉंग ऑन बनल्याच्या बाहेर. मनोजच्या बॅटमध्ये तिसरा आसमानी टोला, षटकार. षटके एकंदरीत संपली 3 आणि 38 धावा. खूप महागडा षटक, 27 धावांचा हा षटक, 38 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय.
महागडा षटक राहिला मागचा षटक 27 धावांचा. तर इनिंग ब्रेक मध्ये लगेच नाणेफेकी केली जाईल दोन टीम मध्ये. एलेक्स वेदिका 11 खोणीच्या दरम्यान आपल्या टीम पाहायला भेटेल. वसार चिंचपाडा टीम पहिल्या दोन षटकामध्ये अगदी मजबूत स्थितीमध्ये होती, मात्र या तिसऱ्या षटक खूप महागडा पडला. हो सन्मान दिले आणि धावाची संधी होती. संधी नकारता येत नव्हती, मात्र डायरेक्ट हिट झाली नाहीये. मनोजला माघारी परतावं लागलं असतं. मिळाली एक तोपर्यंत धाव. 39 धावा मागील मॅच मध्ये 38-48 धावा डिफेन्स केला त्या टीम चिंचोलीने. गावदेवी चिंचोलीच्या विरोधात खेळत असताना आपण बघितली मागील मॅच मध्ये असेली टीम आणि एकतर्फा मॅच पाहायला भेटले होते. 9 खेळाडू बाद झाले होते मॅच. मात्र या मॅच मध्ये मॅचच्या पहिल्या डावात मनोज चांगली फलंदाजी करतो. टीमसाठी पलो खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू मागे एसटी मागे डॉट बॉल. या षटकात अजून 6-7 धावा 50च्या आसपास धावा बनल्या तर त्या संघर्षाच्या होऊ शकतात, कारण चांगली गोलंदाजी टीम मांगरोली करेल. पहिल्या दोन षटकामध्ये बॅकफुटला असताना तिसऱ्या षटकाला मोठा बनवला. त्याच्यामध्ये 3 षटकार 2 चौकार ठोकले फलंदाजी करत असताना मनोजने. दुसरा चेंडू मात्र इथे डॉट फेकलाय गोलंदाजी करताना. दिनेश गोलंदाजी करतोय. अंतिम षटक आहे तिसऱ्या मॅचील पहिल्या डावातील. दुपारच्या सत्रामध्ये ही तिसरी मॅच आपण एन्जॉय करतोय. फटका चांगला आहे, घरंगळत चाललाय. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहेत. एका टाप्याने चेंडूला उचलला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि मात्र दुसऱ्या धावेसाठी इथे विकेट सॅक्रिफाईस केले होते. फलंदाज बाद. होऊ शकतो अंकित. फलंदाज मनोजकडे स्ट्राईक. विकेट सॅक्रिफाईस केली मनोजने. विकेट का सॅक्रिफाईस केली? रिव्हर्स दमदार टोला पॉइंट बाउंड्रीच्या सरळ बाहेर होतो चेंडू. षटकार. सेहेचाळीस धावा चांगली धावसंख्या बनली. पहा आतापर्यंत महागडे षटक आलंय. पहिल्या दोन षटकात 11 होत्या, दुसऱ्या षटकात 27 आणि हा षटक देखील महागडा ठरतोय आतापर्यंत. षटकार आला या षटकात देखील. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 40+ धावांचा विचार केला तर त्या धावा इथे बनतायत जयहनुमान मांगरोळ टीमसाठी. मनोजने एक पात्री अभिनय खूप चांगली भूमिका निभावली आहे मॅचच्या पहिल्या डावामध्ये. मनोज दरम्यानचे चेंडू पुन्हा एकदा शेपवून जागा बनवून खेळायचा प्रयत्न करतायत. चेंडू गेला एसटी मागे डॉट बॉल. निर्णायक शेवटचा चेंडू 1 टू गो. दिनेश या षटकामध्ये दिनेशच्या षटकात एकंदरीत आपण विचार केला तर 8 धाबा आल्यात. षटकार जाऊनही गोलंदाजी चांगली झाली आहे. तिसरं षटक टीम चिंचपाडा संघासाठी महागडं ठरलं. सचिन 11 चिंचपाडाच्या विरोधात जय हनुमान मांगरुल. नक्कीच निर्णायक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो. हा फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या डोक्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेला निघून बाउंड्रीच्या बाहेर आणि बरोबरच चौकाराबरोबर अर्धशतक कंप्लीट झालं. 50 धावा झाल्यात. एक सन्मानजनक स्कोर. टीम जयहनुमान मांगरुळ उभारल्याने 51 लक्ष असेल. मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये धावा बनवाव्या लागतील टीम सचिन 11 चिंचपाडा संघाला. लगेच क्षेत्ररक्षक लावून घ्या साहिल 11.
मंचावर या आपण. पाहू शकतो आपण स्पर्धा चांगली आहे आणि मात्र लक्ष खूप मोठं 51चं लक्ष आहे टीम चिंचपाडा समोर. हा टीम दोन्ही कर्णधार आलेले आहेत तर नाणेफेक करून घ्यायची नव्हती का. निलेश मात्रे दादांना विनंती करत आपल्या शुभाचे नाणेफेकी करा. या मॅच देखील वसारच्या विरोधात अलेक्स 11 खोनी 51 धावांचं लक्ष आहे. मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये धावा बनवायच्या आहेत टीम चिंचपाड्याला. कोणी टीमने इथे नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. चला बॅट्समन उतरायचे आहेत मैदानावरती. चला बॅट्समन उतरा. चिंचपाडा टीम जास्त वेळ घेता आणि मंगरूळ टीमला विनंती असेल पण क्षेत्ररक्षण सेट करा आपण. खूप चांगली धावसंख्या वापरली 50 धावा. मागील मॅच मध्ये आपण 48 बघितल्या. पहिल्या मॅच मध्ये धावांचा उच्चांक बघितला होता आपण 58 धावा. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर 58चा आहे. आघाडीची जोडी मैदानावरती उतरायची आहे टीम चिंचपाडा. चला वळूया आपण मैदानाकडे जिथे लक्ष आहे. साहिल 11 चिंचपाडाच्या समोर जे अनुमान मागरू टीमने ठेवलंय. आतापर्यंत झोन मॅच मध्ये धावा डिफेन्स केलाय मात्र या धावा मॅच मध्ये धावा चेस केला जातील का हा प्रश्न आहे. प्रश्न केलाय मात्र त्याचं उत्तर द्यावं लागेल कारण 50 धावांचा खूप मोठा प्रश्न उभारलाय टीम मागरूला. 51 धावांचं लक्ष आहे 4 षटकांमध्ये. हर्षद तरे आणि नॉन स्ट्रायकरला आपण शेखरला पाहू शकतो. शेखर भोईर आपण पाहू शकतो नॉन स्ट्रायकरला. हर्षद पहिला चेंडू. पहिल्या चेंडूला असमानी टोला द्यायचा होता तो चेंडू बॅट अजिबात संपन्न चेंडू एसटी मागे गेला राकेश पाटीलच्या हातामध्ये. डॉट बॉल. हॅलो 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 अजेंद्र टोरे बंधू गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा हाही चेंडू पाहावं लागेल. पंच आपण तिसऱ्या पंचांची मागणी तुम्ही केली का अंपायर. खेळाडू रिवो नाहीये
स्पर्धेचा नियम आहे कट. तुम्हाला चेक करायचं आहे बघा. एक मिनिट. वर लागलेला बॉल मात्र बॉल लागलाय पण वर टच झालाय, त्याच्यामुळे फलंदाज सेफ आहे. डॉट बॉल आलाय. प्रेशर आहे मात्र तर ही टीम साहिल 11 वरती लगातारचे दुसरे 2 चेंडू बीट झालाय फलंदाज बॅक टू बॅक. हर्षद वरती जिम्मेदारी आहे कारण हर्षद तरे हे नाव मोठं आहे. टीम चिंचपाडा संघ म्हटला की हा खेळाडू अग्रगणित खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे. दरम्यान चेंडू पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज. फुलटॉस होता ऑलिम्पिक कापेट घरंगळ डीप मिड विकेटच्या दिशेने लॉंग नो मॅन्सला चेंडू निघून गेला बंडलांच्या बाहेर. चौकाराने आघात केला हर्षद तरेने तिसऱ्या चेंडूवरती. चेंडूवरती तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. चौकाराने स्वतः बरोबर संघाचं खातं करता. प्रचंड वेग आहे, भन्नाट गती आहे साहिलकडे. काय चेंडू आहे, चेंडू गेला एसटी मागे. डॉट बॉल. प्रेशर आहे टीम वरती. पहिले 4 चेंडू या षटकातील संपल्यात आणि फक्त 4 धावा. मागील 2 मॅचचा रिझल्ट पहिल्या फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने आलाय. मात्र या मॅच मध्ये तेच रिझल्ट पाहायला मिळेल का? पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी करत असताना साहिल वेगावरती स्वार आहे. हा गोलंदाज फुलटॉस आहे. चेंडू लॉंग नो. ओ वाट अ कॅच. कार्बन कमाल कॅच होऊ शकतो. ही प्रेक्षणीय कॅच मनोजने टिपलाय. लागलाय दे धक्का टीमला यादव हर्षद तरेच्या रूपात. पहिला चार वरती खेळ चालू ठेवा. हॅलो बॉल ना बॉल. हॅलो 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 आला आला आला. इथे मात्र पहिल्या षटकाखेरीज 10 धावा, एक गडी बाद झालाय. लक्ष तुमच्या समोर मोठं आहे 51 धावांचं. येणाऱ्या 18 मध्ये अजूनही 41 धावांची गरज आहे. मॅच संघर्षमय पाहायला भेटेल कारण शेखर भोईरा आला स्ट्राईक हँडबला. गोलंदाजी मार्कमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मनोज पाटील. फलंदाजी तर चांगलं डाव सावरले टीमचं.
अंतिम दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होती. मात्र या मॅच मध्ये आता गोलंदाजी चांगली करावी लागेल, कारण समोर शेखर आहे आघाडीचा खेळाडू. वेळ जास्त बघलू नका, अजून मॅच फायटिंग पाहायला मिळेल आपल्याला. येता क्षणी अर्जुनने षटकार टोकलाय. पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंडचा, स्टेट डाऊन दी ग्राउंड. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघतोय. चौकार. पवित्रा धारण किया खेळाडू फलंदाजी करत होता टीमसाठी. शेखर भोईरच्या बॅटमधनं पहिला दणका पाहायला मिळाला आपल्याला. मात्र ही सातत्यानं ठेवावं लागेल, कारण 18 मध्ये 41 गरज असताना क्षेत्ररक्षण सेट करत असताना पुन्हा एकदा मनोज पॅव्हलियन कडनं गोलंदाजी करतो. मनोज तयार आहे. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये चौकार आलाय. मनोज दरम्यान चेंडू पुन्हा एकदा शेखरसाठी. राईट आर्म ओ द विकेट. हा चेंडू बॅटचा कडा घेऊन फर्स्ट शॉट लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल स्वीकारत असताना टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज शेखर भोईरचा खेळ. लागलेला दुसरा भेदक. तसं दाखवलाय. राज मात्रे आलाय सेकंड डाऊन साठी विकेटवरती. नॅट क्रमांक 4 वरती. गोलंदाज तयार आहे. हो, हा चेंडू पायचीत बाद नाहीये. डायरेक्ट हिट न परतावर लागला असतं खेळाडूला. डायरेक्ट हिट दिली होती, मात्र चेंडू स्टिक वरती जर लागला असता तर परतावाच लागला असता अर्जुनला. अर्जुन सध्याच्या घडीला टीमसाठी चांगला खेळतोय, कारण पायचीत बादच ठेवला नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही पायावर लागला तर अपील करू नका. चेंडूकडे धावा, जिथं धाबा थांबू शकतात. कुठेही जाऊ शकतो पायावरती लागून चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 15. स्कोर कार्ड 15 धावा. लक्ष खूप मोठं आहे. प्रयत्न करावे लागतील अर्जुनला. रिव्हर्ससाठी क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. बाकी पॉइंटचा क्षेत्ररक्षक अगदी आणि मॅच बॉल आलेला आहे, घेऊ शकता. टीम चिंचपाडा मॅच बॉल आहे हा. ज्याच चेंडूवरती षटकार ठोकला होता अर्जुनने, त्या चेंडूला चॉईस करणार का हा प्रश्न आहे. आणि नक्की चॉईस केला, कारण त्यांना षटकार आलाय. षटकार आलाय तो चेंडू महत्वाचा असेल फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. अर्जुन तयार आहे. अर्जुन वरती आता मात्र भरपूर सारी जबाबदारी आहे, कारण आघाडीचे दोन्ही खेळाडू त्यांच्या रस्त्याला परतल्यात. मनोज षटकातील पुढील चेंडू मनोजच्या. हाय चेंडू. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये अजिबात संवाद येत नाही. चेंडू गेला एसटी डॉट बॉल. प्रेशर आहे अजूनही साहिल 11 चिंचपाडा टीम वरती. दडपण आलाय, संघावरती आलाय धोका, आणि तुम्ही गोलंदाजाला सांगिक ठोका. ह्या कान मंत्राचा वापर करावा लागेल. आक्रमण करावं लागेल, कारण भरपूर माघारीवरती आहे. दुसऱ्या षटकात तिसऱ्या षटकामध्ये धावा टीम मांगरूळसाठी आल्या होत्या. जागा बनून खेळायचा प्रयत्न केला आहे. चेंडू गेला एसटी मागे 1 सेकंड. डॉट बॉल लगातारचा हा दुसरा डॉट बॉल. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 1 टू गो. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील 15 धावा धावसलकावरती बघतोय. अजूनही 36 धावांची गरज आहे. इथनं एखादा मोठा टोला आला तर मॅच बनू शकतो. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल आपल्याला. मात्र मनोजने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. मनोज तयार आहे अर्जुनसाठी. रिबस अटॅक केला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवर सरकतोय पुढे. चेंडूपर्यंत पोहोचणं कठीण होतं, तोपर्यंत धाव मिळेल फक्त 1, कारण पॉईंटचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती होता. चेंडूला उचलला तोपर्यंत धाव मिळाली 1. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 वरती गडी बाद झाला 2.
गरजेचे आहेत. खेळ चालू ठेवा, खेळ चालू ठेवा. मॅच ऑन करा. बेल फुगत स्पर्धेला आपल्याला येणारी षटके, येणाऱ्या मॅचेस अजूनही पहिल्या फेरीतील 2 आहेत. हॅलो हॅलो. तरबलतीची फटका चांगला आहे. स्लिपा कब्याच्या मधून चेंडू सीमारेषे जवळ येऊन आणि सीमारेषेच्या बाहेर येतो. चौकार. शेवटपर्यंत करावं लागेल. लक्ष खूप मोठं आहे. 12 चेंडू आणि 35 धावांचं. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. अर्जुन चांगला खेळतो टीम साठी. अर्जुनचा दुसरा चेप फटका चांगला आहे. यावेळेस मात्र कव्हर क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून षटकार. आपल्याला पाहायला मिळालेला फलंदाज बॉल आलाय, मॅच बॉल आलाय. अर्जुनच्या बॅटमधनं आक्रमण पाहायला भेटलंय. एक चौकाल्यानंतर एक षटकार आला. म्हणजे प्रत्येक षटकात तुम्हाला 17-18 धावा बनवायच्या आहेत. तर पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. चेतनला कमबॅक करावं लागेल. चेतनवरती इथे मात्र प्रति हल्ले चढवले जातात. मात्र चेतनला कमबॅक करावं लागेल. या मॅच मध्ये टीम मागरून थोडीशी अडचणीत आली आहे. समीकरण बदललंय. एकांतर धावसंख्येचा विचार केला तर पण धावा पाहायला भेटली 26 धावा धावपळकावरती. पुन्हा एकदा रिवर्स अटॅक केलाय. चेंडू चांगला आहे. डॉट बॉल. अजून 26 झाल्यात. अजूनही 20 धावांची गरज आहे. 51चं टार्गेट आहे. फटका चांगला आहे. चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर गेलाय. षटकार. वरती काय आक्रमण केलं जातंय. जे आक्रमण तिसऱ्या षटकात टीम चिंचपाडावरती झाला होता, तेच आक्रमण करत असताना या षटकामध्ये हा चेंडू चांगला आहे. समीकरण बदलताना पाहायला मिळतंय आपल्याला. धावपैकी धावा 32. अजूनही 19 धावांची गरज आहे. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7-19 समीकरण. येणाऱ्या चेंडूवरती मोठा फटका आला तर निर्णायक षटकामध्ये 13 धावा बनू शकतात. मात्र येणारा चेंडू गोलंदाज चेतनसाठी भरपूर महत्वाचा आहे. हा चेंडू चांगला फेकावा लागेल चेतनला. हा चेंडू पाहावा लागेल. आउटसाइड ऑफ स्टिक. दॅट इज व्हाईट बॉल. खराब चेंडू फेकलाय. समीकरण प्रत्येक चेंडूवरती बदलत असताना अजूनही 18 धाबांची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी 7 चेंडू 18 धाबा. थोडी काली पिली इको कोणाची ती थोडी साईडला करा गाड्या येण्यासाठी. तर रस्ता ठेवा आपण. हा चेंडू उंच गेलाय. उंच गेलाय. नो मॅन्सला दूरवरनं क्षेत्ररक्षक पुढे सरकला. हा झेल मॅचचा टर्निंग पॉइंट असू शकतो. हो वाटतं कॅच टिपला झेल आणि संपला अर्जुनचा खेळ.
18 धावांची गरज आहे. 6-18 म्हणजे 3 तुम्हाला टोले मोठे फटके खेळायचे आहेत. टोटल 12 मध्ये तुम्हाला 35 धावांची गरज असताना मागील षटकामध्ये 17 धावा आल्यात. मात्र इथे येणाऱ्या निर्णायक 6 चेंडू 18 धावा. मागील 2 मॅच डिफेन्स केल्या गेल्यात. मात्र या मॅचचा रिझल्ट कोणाच्या बाजूने गेल, टीम मागोल की टीम चिंचपाडा, संघर्ष आहे मॅच मध्ये. अंतिम षटकामध्ये आपण बघतोय मॅचला गोलंदाज मोनिश वरती पुरस्कार दिलाय निर्णायक षटकामध्ये. 6-18 समीकरण असताना पहिल्या चेंडूवरती ठोकलाय, डीप बॅकवर्ड स्कोरले बांधल्याच्या बाहेर षटकार. आणि चेंडू गेलाय पहा, चेंडू भेटलाय मॅच बॉलला. तुम्ही थांबू शकता, मॅच बॉलला मॅच बॉल घ्या आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक होऊ शकतो, अजूनही हे मॅच कंट्रोल होऊ शकतो. मात्र गोलंदाज मोनिशला चेंडू चांगले फेकावे लागतील निर्णायक षटकामध्ये. जे काही निर्भर आहे ते मोनिश पाटीलच्या हातामध्ये आहे. येणारे निदान 2 चेंडू चांगले फेकावे लागतील. समीकरण बदललंय, 5 मध्ये 12ची गरज आहे. मॅच रफ अँड टफ, अगदी टाईट स्थितीमध्ये मॅच आली आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज मोनिश तयार. मोनिशला हाही चेंडू वळवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्याकडे, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती झेल स्वीकारत असताना बॅट्समॅन डाऊन, बिग विकेट. आणखी एक धक्का टीमला लागलाय, संकटात आली आहे टीम साहिल 11 चिंचपाडा. मॅच जिंकू शकतो टीम चिंचपाडा. मात्र या मॅच मध्ये काय ट्विस्ट आहे, काय गोलंदाजी झाली आहे आणि जिथे षटकार टोकला होता त्या फलंदाजाला मात्र तंबूचा आसरा दाखवलाय. मात्र इथे अजूनही मॅच बॅलन्स पाहायला भेटतो. 4 येणाऱ्या 4 चेंडू शिल्लक आहेत, धावा बनवायच्यात 12 म्हणजे 2 मोठे पटके ठोकायचे आहेत. फलंदाज तयार आहे प्रथमेश. गोलंदाजी खूप खराब केली होती, मात्र त्याचं प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे. प्रथमेशचं सर्वात महागडे षटक या मॅच मधलं आतापर्यंत राहिलंय 27 धावांचं. मात्र 4 मध्ये 12 धावा करणार का प्रथमेशसाठी. यावेळेसचा चेंडू आणि इथे बॅटचा कडा होता, बॅट्समन आउट. काय झेल टिपल्यास फाईन लेग क्षेत्ररक्षकांनी. चेंडू आणि 12 धावा. समीकरण प्रत्येक चेंडूवरती बदलला. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 यश गोलंदाज मोनिशला मिळाले. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर देखील कमबॅक दाखवलाय गोलंदाजी करत असताना मोनिशने. मोनिश तयार आहे पॅव्हलियन एंड. गोलंदाजी मार्कमध्ये राम. नवीन फलंदाज विकेट हॅट्रिक वरती आहे सध्या तरी गोलंदाज मोनिश. नवीन बॅट्समन आलाय मैदानावरती. हा चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संवाद येतो काय आणि अशी विकेट काही करता येणार नाहीये. डॉट बॉल आहे हा, तोच बॅट्समन केलेला डॉट बॉल. विकेट किपरच्या हातातनं बॉल सुटला तर तुम्ही धावेसाठी धावू शकता. डॉट बॉल आलाय. आता मात्र 2 चेंडू आणि 2 षटकार ठोकावे लागतील. काय मॅच होती. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, 5 मध्ये आणखी 2 ठोकायचे होते. मात्र तो बॅट्समन झेल स्वीकारला. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला बाद झाल्यानंतर प्रेशर आलाय टीम वरती. हा चेंडू महत्वाचा आहे मॅचचा, षटकार ठोकावाच लागेल या चेंडूवरती.
आणि हाही चेंडू चांगला आलाय गोलंदाज मोनिशचा आणि टीम मांगरुळला मॅच मध्ये वापसी करत असताना निर्णायक चेंडू मध्ये 11 धाबांची गरज आहे. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं आहे. अलेक्स वेदिका 11 खोनीच्या विरोधात वसार टीम. आपला मॅच असेल तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले टीम वसारला. लगेच मॅच स्टार्ट केली जाईल. निर्णायक चेंडू. चला शेवटचा बॉल आहे. औपचारिकता आहे या मॅच मध्ये. खूप चांगली गोलंदाजी केली आहे मोनिशने. चला चला टीम मांगरुळ काही या मॅच मध्ये कोणतीही आशेचं किरण चिंचपाडा संघासाठी राहिलेला नाही आहे आणि मॅच इथे संपली आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच चा किताब जाणार